नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? तुमचं स्वागत आहे प्राजक्ता ब्लॉगमध्ये. तर आत्ता मी आलेली आहे मिरकरवाडा येथे जेटीवरती. हे आहे सुक्या मच्छी, इथे सुकवतात. हे बघा, खूप सारे आहेत, बळे आहेत आणि मला वाटतं लेपी आहेत, वाकटी म्हणतात, मांदेली आहेत. खूप सारे मच्छी आहेत माझ्या पाठी सुक्या. हे बघा. काय मावशी, कसे सुकवता मच्छी तुम्ही? आधी पहिला मीठ लावायचा, नमक. हां नमक सकाळी धुवून आणायचा, हां, नमक वाळत घालायचे. असा करतो. मीठ टाकलाय त्याच्यामध्ये ना? या बघा, हो या असा मीठ टाकायचा. हां, नमक सकाळी धुवून आणायचे, नमक वाळत घालायचे. टाकायचे, मग 3 दिवसांनी ते सुकतात, 4-5 दिवसांनी सुकतात. 5 दिवसांनी. ही सगळी तुमचीच जागा आहे ना इथे? कावणा बोलते. ती आहे. विचार, कसली कावणा होती नाही गे? सगळी सगळी हे लेपा काय बोलतात त्याला? बळ आहे ना? भले 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 मच्छी मुंबई मिळते पण आणली माही ना. मुंबई मिळते हो, महाग असते जरा. आणि अळणी पण हो, आमची पण सोनी कशीच नेते मुंबईला जाते ना घेऊन. शिवरीला आहे. हे पूर्ण इथे सुकट मच्छी आहे बघा. प्रत्येकाचे वेगवेगळ्या जागा आहेत. तिकडे ते लोक स्वतःचं असं मच्छी मीठ वगैरे लावून सुकवतात. हे बघा, जेटी बंदरच आहे. मी मच्छी मार्केटचा व्हिडिओ टाकला होता मंडळी. आता हा सुक्या मच्छीचा आहे. आज पण मच्छी घ्यायला आलो आहे, पण पहिलं म्हटलं सुकी मच्छी आमच्या इथे कशी बनते, कसं प्रोसिजर असते ती दाखवावी आपल्या चॅनलवरती. तर ही बघा, हे अशा प्रकारे असते. अखंड बले आहेत आणि हे टाकलेले बले. हे बघा मंडई, वाकटी सुकट. जेव्हा घरी मच्छी नसते तेव्हा वाकटीच बनवतो आपण. आणि ह्याचं सुकं सुंदर लागतं कांद्यावर. हां, ह्याचे तुकडे करायचे. पहिले गार पाण्यात थोडं टाकायचं आणि 10 मिनिटाने त्याच्यावर जरासं आणखीन गरम पाणी ओतायचं. गरम पाणी ओतल्यावर संपूर्ण मांस असं सुटणार, बाजूला होणार आणि मग ते काढून टोमॅटो कांद्यावर फ्राय करायचं. आणि सुकटवणी पण छान हो, लागतं. छान, एक नंबर. हे हे बघा, बघा, हे तर साफ करायला अति सोपं आहे, कारण हे ताटलेले आहे बले. इथे पूर्ण खूपच आहे, पूर्ण भरलंय. तर ही आहे मंडई मासे साठवण्याची जागा. ही माझ्या मावशीची आहे, पण ती आता नाही आहे इथे. तर आई आता माहिती देईल तुम्हाला. तिला फोन केला असता ना, मोबाईल सुद्धा घरी ठेवला. अच्छा, हां, म्हणून. ठीक आहे, तू सांग आता इथे हे कशा प्रकारे मासे साठवले. हे खारवलेले मासे आहे. चला बघूया. चल दाखव. चल दाखवते. ही बघा, ही आहे ती सुकी मच्छी साठवलेली आहे इथे. हां, पॅक करून ठेवलेलं आहे सगळं. हां. इथे खारवलेली मच्छी आहे. ह्या मिठाच्या घोणी ज्या लागतात, त्यांना मीठ लागतं ते हां. तशीच करायला. आणि ह्या टोपल्यांमध्ये काय आहे? आणि ह्या टोपल्यांच्या खाली काय या टोपल्यांमध्ये सगळी मच्छी आहे खारवलेली. ते ठेवलंय का त्याने हो, हो, तसं? खारवायला लावलेली मच्छी आहे याच्यामध्ये. हां. इथे विहीर आहे, दाखवते या तुम्हाला. कुठे हे लोक पाणी घाणेरडं नाही वापरत. इथे विहीर आहे ही. अच्छा, हे वीर झाकून ठेवली आहे का? हो हो, ही झाकलेली आहे. ही बघा, ही बघा मंडई, ही विहीर आहे. ही विहीर आहे. याच्यामधलं पाणी हे लोक यूज करतात ही स्वच्छ. बळे धुवायला. मासे वगैरे सगळ्या प्रकारचे मासे त्याच्यातून पाणी काढून स्वच्छ असे धुतात आणि मग सुकत घालतात. इकडे काम तर यांची चालू आहे. मच्छी आहे सुकवलेली, दाखवते तुम्हाला. ती बघा सुकायला घातलेली आहे. ही बघा मंडई, वाकटी, ताजी ताजी वाकटी. अजून सुकली नाही आहे, सुकायची बाकी आहे अजून. इथे काय इथून मच्छी येतात काय? होय होय. आता हे जेटी लोड होतात main ना? जेटी आहे. इथे सगळ्या लॉन्ची लागतात हां, आणि मग टेम्पो आणून हां. त्या टेम्पोतून तो माल उतरून नेला जातो. दाखवते तुला. हे बघ, सुरुवात आहे तिथे. काढतायत लॉन्चीतले, आपण तिथे बघू शकते की हे जाते.
बघा मंडळी इथे तारली आलेली आहे. तारली मच्छी आहे ना ही? तारली मच्छी आहे. लॉन्स मधून कसं पार्सल होते लहान आहे ती, आता कंपनीमध्ये जाणार ही आहे ना? किंवा फिश मिलला जाणार. कुठे जाणार ही? आता ही मच्छी कुठे जाणार दादा? डायरेक्ट कंपनीमध्ये. तारली आहे ना? कधी आली लॉन्च? कधी आली? रात्री आले. हे बघा ताजी ताजी मच्छी एकदम फ्रेश. ही अशी लोडिंग होते टेम्पोमध्ये. मग टेम्पोमधून हे कुठे पाठवतात? कर्नाटकला बाहेर जाते. पूर्ण कॅमेरा पूर्ण. वो एक पिशोल एक नया, एक पिशोल का ढक्कन वो एक नया बनाने का है, वो एक ढक्कन नया बनाने का है. और यहाँ पे ना थोड़ा देख का फायदा यहाँ पे और वहाँ पे थोड़ा छोटा है, काटेंगे यहाँ फायदा रीजनेबल रेट लगाने का. वाकटी मासे आलेले, बले मासे. आहे ना? हा हे बघा. बला मासा. हे बघा अशा प्रकारे इथे लॉन्च आलेली आहे आणि त्यातील मासे हे लॉन्चीमध्ये उतरण्याचं बळे काम गावले चालू आहे. बळा आहे सगळा. बघू शकतात. हा. भैया बोलो. नेट का काम करते मच्छी के लिए. अच्छा इकडे ये ना. काय दिसतंय? काम है हर साल. अच्छा आप किधर से? इधर के ही है? आंध्र से आया, अच्छा आंध्र प्रदेश से आए हैं. आंध्र प्रदेश से आया. क्या गाड़ी लगता क्या करेगा. बराबर. तो ये फटा हुआ रहता है उसको सिलना रहता है ना? करना नहीं, ये मच्छी के लिए आइटम मॉडल बनाते हैं. बनाते हैं आप. ये किस मच्छी का है? जाला तारली के लिए छोटा मच्छी का है. तो आप लॉन्च पे भी जाते हो या यही काम करते हो? यही काम करते हैं हर साल यही काम. अच्छा हर साल यही करते हो. क्या करें. हाँ बराबर है. गांव से आते हैं दूर से काम करने के लिए. ये आपका लड़का है? ये जाला वही है ना? तारली का ही है सब? क्या है? अच्छा अरे ना यार शेगड आहे. काय आहे गाई यांच्याकडे? काय आहे रेट कसा आहे सुरमईचा? 750. आणि कोळंबी? आणि हे मोठे कसले? मोडवसा आहे का? हा बघा मंडई केवढा मोठा मोडवसा आहे. किती रुपये किलो? 500 रुपये किलो. मिरकरवाडा जेटी बंदर येथे मच्छी मार्केट आहे. इथे तुम्ही या, तुम्हाला खूप फ्रेश मच्छी भेटेल. हे बघा हलवा पण आहे. कोळंबी मोडवसा बोलली होती तो हा आहे मोठा मोडवसा मासा. आणि ही आहे सुरमई, कोळंबी. आणि इथे वाट्यावरती पण मच्छी मिळतात. असं कोणाला अख्खी घ्यायची नसेल तर वाटाही आहे. या मावशींकडे भेटेल. चांगली आहेत. 80 रुपये किलोने दिली आहेत. या ताईंनी चिंगळं खूप फ्रेश आहेत. असे भाव कमी जास्त होत असतात. आपल्याला करावा लागतो. देतात त्या करून. मिरकरवाड्यामध्ये बसतात हे ते मार्केटच्या पाठीमागे. रेडीवर पावस ना मुंबई. इथे या मावशी कापून देतात. किती पैसे घेतात कापायला? एक कापायला किती रुपये घेतात? 1 किलोला 20 रुपये. तर तुम्ही इथे मच्छी मार्केटमध्ये मच्छी घेतली कापायची असेल तर या मावशींकडे नक्की या. मार्केटच्या पाठीमागच्या साईडला या बसतात. आणि या ताई मासे घ्यायला या. ह्या कमी करून देतात. प्राईस ही कमी जास्त होत असते. आपल्याला फक्त करायची असते. तर चला मंडळी आमची मच्छी घेऊन झाली आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुकी मच्छी कशी बनवतात, ती कशी वाळवतात, पूर्ण प्रोसेसिंग सांगितली त्या मच्छीवाल्या ताईंनी वगैरे, आणि मी दाखवली तुम्हाला सुकी मच्छी. तर ओली मच्छी आहे या व्हिडिओमध्ये, तर दोन्ही एकत्र दाखवले. तर तुम्हाला कशी वाटली माझी व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आईला काहीतरी बोलायचं आहे. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आई म्हणते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. Bye. बाय.